नागपुर में चुनावी माहौल गर्माता जा रहा है और इसी बीच भाजपा विधायक समीर मेघे ने वरिष्ठ नेता अनिल देशमुख पर तीखे आरोप किए। मेघे का कहना है कि जिन लोगों का नाम मतदाता सूची में दर्ज है वे यदि बाहर रहते हुए भी मतदान करते हैं तो इसे गलत ठहराया उचित है। इसी संदर्भ में उन्होंने सवाल उठाया कि अनिल देशमुख स्वयं नागपुर में रहते हैं लेकिन मतदान कटोल में करते हैं, तो क्या इसे भी बोगस मतदान कहा जाएगा। मेघे ने आगे कहा कि 21 तारीख को आने वाले नतीजों से पहले ही देशमुख को अपने बड़े पराजय का अंदेशा हो गया है, इसलिए वे अब चुनाव आयोग पर आरोप लगाकर मुद्दा भटकाने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने दावा किया कि चुनाव प्रक्रिया के दौरान आपत्ति दर्ज कराने का समय था लेकिन तब कोई कदम नहीं उठाया गया, तो अब सवाल उठाने का औचित्य क्या है। विधायक मेघे ने खुली चर्चा भी की है और चुनौती दी, यह कहते हुए कि अनिल देशमुख 16 वर्षों के विकास कार्यों का आराखड़ा प्रस्तुत करें और वे स्वयं अपने 11 वर्षों का रिपोर्ट कार्ड जनता के सामने रखेंगे। उन्होंने कहा कि जनता की सेवा करने में विफल होने के कारण देशमुख खोटा नैरेटिव फैलाने का प्रयास कर रहे हैं, जिसे तुरंत बंद किया जाना चाहिए। अनिल देशमुख यांनी असा गंभीर आरोप केला की भाजपच्या महामंत्र्यांनीच एका गावातनं एकखट्टा मतं म्हणजे बोगस मतदारांना वानाडोंगरीमध्ये मतदान करून घेतलं, जिथं त्याची नोंद करून घेतली आणि त्यांचा पूर्ण रोष हा तुमच्यावर होता। आपण मूळ समजलं पाहिजे की बोगस मतदान म्हणजे काय। ज्याचं नाव वोटिंग लिस्ट मध्ये आहे आणि तो समजा बाहेर गावात राहतो आणि तो मतदान करायला येतो, तर हे बोगस मतदान आहे का, हा माझा पहिला प्रश्न। मग समजा ह्या प्रश्नाचं हो उत्तर असेल तर आदरणीय अनिल देशमुख साहेब, ते माझे पितातुल्य आहेत, त्यांचे चिरंजीव सलीलजी ही नागपुरात राहतात, पण त्यांचं मतदान कुठे आहे? मला असं वाटतं काटोल मतदारसंघात आहे। मग ते स्वतः नागपुरात राहतात आणि त्यांचं मतदान तिकडे आहे, तर ही बोगस मतदान झालं का, असा प्रश्न मला आदरणीय देशमुख साहेबांना आहे। आणि आपण मूळ समजून घ्या की हिंगणा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये MIDC, मी वारंवार सांगितलं, इथे MIDC आहे। MIDC मध्ये काम करणारे लोक काही दिवस येतात, काम करतात, काम जमलं भेटलं तर ठीक आहे, नाही तर ते परत आपल्या मूळ गावी जातात। आणि जेव्हा मतदानाची नोंदणी होते तेव्हा लोक इथं मतदान करतात। आता काही लोक वापस जातात, काही लोक तिथंच थांबतात आणि हा सगळा वारंवार विषय विरोधकांचा आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या 21 तारखेला त्यांना आताच पराभव दिसलाय आपला। आमच्या जे महाविकास आघाडीचे जे काही सहभागी लोक आहेत त्या लोकांना आजच कळलेलं आहे की आपला मोठ्या प्रमाणात पराभव होणार आहे आणि म्हणून हे आज बोगस मतदान करणार आहे आणि 22 तारखेला हे EVM वर आपलं खापड फोडणार आहे। आणि माझी विनंती आहे हे सगळ्या लोकांना एकदाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्याही पक्षाचे तिथे आमदार होते, मंत्री होते, मी वारंवार आपल्याला विनंती करतोय की एकदा हा डिबेट झाला पाहिजे। त्यांचे 15 वर्ष, माझे 11 वर्ष, 5 वर्ष अधिक आदरणीय आमचे माजी आमदार घोडमारे साहेब जे आज दुसऱ्या पक्षात आहेत त्यांचे 5 वर्ष, असं 16 वर्षाचं त्यांचं विकास कामाचा आराखडा त्यांनी सादर केला पाहिजे आणि 11 वर्षाचा विकासाचा आराखडा मी सादर करतो। आपण सामान्य लोकांना जाऊन विचारा की 2014च्या नंतर मतदारसंघामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे की नाही आहे, आणि विकास कामावरच प्रभाव होऊन कोरोनाच्या काळामध्ये केलेले माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला
बरं का? परिस्थिती आहे तर शक्य आहे.